देवाच्या नावाने काहीतरी दे पोरी. 2 दिवसांपासून काहीच खाल्लं नाहीये. सुजाताचं लक्ष त्या म्हाताऱ्या बाईवरती गेलं तेव्हा तिला आश्चर्य वाटलं आणि ती विचार करत होती, आजी तर भिकारींसारख्या दिसत नाहीयेत. नक्कीच या चांगल्या घरातील असणार आणि माहीत नाही या वयात सुद्धा यांना भीक का मागावी लागत आहे. ती तिची पर्स उघडणार तेव्हाच ट्रेन चालू झाली. लोकल ट्रेनमध्ये ती दररोज याच मार्गाने येणे जाणे करत असते. तसं तर स्टेशनवरती बरेच भीक मागणारी लोक असतात, परंतु या म्हाताऱ्या आजीकडे पाहून तिला विश्वास होत नव्हता. त्या आजी भिकारी आहेत, परंतु जेव्हा भूक सहन होत नाही आणि जवळ खाण्यासाठी काहीच नाही तेव्हा माणसाला दुसरा रस्ता दिसत नाही. सुजाता संपूर्ण रस्त्यात त्या म्हाताऱ्या आजीबद्दल विचार करत होती आणि दिवस निघून गेला तिचा. संध्याकाळी जेव्हा ती परत स्टेशनवरती घरी जाण्यासाठी गेली तेव्हा स्टेशनवर परत त्याच आजी दिसत होत्या. सुजाता त्यांच्या जवळ गेली तेव्हा त्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते. त्यांना पाहून असे वाटत होते जसे त्यांना जगण्याची काहीच इच्छा राहिली नाही, फक्त येणारा दिवस कसा तरी काढायचा आहे, त्यामुळे जगायचं आहे. त्यांचं वय जवळजवळ 80 वर्ष. चेहऱ्यावरती अनुभवाच्या झुरळ्या. मळकट साडीवर असून सुद्धा त्या वेगळ्याच दिसत होत्या. कोणत्या चांगल्या घरातील स्त्री वाटत होत्या. माहीत नाही कोणती अशी अडचण आहे. सुजाताने तिथे जेवण विकणाऱ्या माणसाकडून 1 प्लेट जेवण घेतलं. त्या जेवणात 5 पुऱ्या आणि आलूची भाजी होती. सोबतच 1 पॉकेट ताक सुद्धा घेतलं, कारण गळ्यामध्ये त्यांना थंड वाटेल. आजी, हे जेवण करून घ्या आणि ताक प्या, तुमचे पोट भरेल. जेवण पाहता क्षणी त्या आजीच्या डोळ्यात चमक आली. त्यांनी आशीर्वाद दिले आणि जेवायला चालू केलं. सुजाता पुढे काही विचारणार तेव्हा तिला रोहनचा कॉल आला. कुठे आहे यार, आत्तापर्यंत तू घरी येत असतेस, आज तुला बराच वेळ लागला. हो येत आहे, ते मी आल्यावरती सांगते. एवढं बोलून सुजाताने कॉल कट केला आणि नंतर सुजाता घराच्या दिशेने निघाली. तू सुद्धा ना सुजाता, स्टेशनवर असे कित्येक भिकारी असतात, दररोज कित्येक लोकांना जेवण वाटणार आहेस. आज दिलेस जेवायला तर उद्या सुद्धा ते तुला मागतील. नंतर अशाने लोकांना दररोज मागण्याची सवय होत असते. कामधंदा तर यांना काही करावा वाटत नाही, फक्त फुकटच्या जेवणाची अपेक्षा करतात. रोहन अगदी मोठ्या आवाजात सुजाताला म्हणाला, नाही रोहन, या आजी साधारण भिकारणीसारख्या दिसतच नाहीत. त्यांची नक्कीच काहीतरी अडचण असणार आहे. त्या एवढ्या हतबल झालेल्या दिसत होत्या. त्यांना पाहिल्यानंतर तुला सुद्धा त्यांची दया आली असती. मी उद्या त्या आजीसोबत बोलेल. अरे उद्या तर रविवार आहे, उद्या कशाला जायचे? त्यामुळे उद्याच जाते मी, म्हणजे मला ऑफिसला जाण्याची घाई नसेल आणि घरी येण्याची पण घाई नसेल. दुसऱ्या दिवशी सकाळी सुजाता परत स्टेशनच्या दिशेने निघाली. तिकडे तिने म्हाताऱ्या आजीला शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या कुठेच दिसत नव्हत्या. तेव्हा तिथे कोणाला तरी विचारल्यास समजले, त्या आजी स्टेशनच्या बाहेर जिथे वडाचं झाड आहे तिथे त्या बसलेल्या असतात. तेव्हा सुजाता तिकडे निघून गेली. वडाच्या झाडाखाली त्या आजी झोपलेल्या होत्या. आजी, मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन आले आहे. आज तुम्ही आतल्या बाहेरच आल्या नाहीत. हो पोरी, तब्येत बरी नाहीये, हात पाय सुद्धा थकले आहेत. आता या वयात कोणतेही काम केले जात नाही, त्यामुळे भीक मागून काम भागवते. तसं तर कधी कधी तुझ्यासारखे लोक येतात आणि फ्रीमध्ये जेवण देऊन जातात. आजी, तुम्ही कधीपासून भीक मागत आहात? सुजाताने त्या आजीला प्रश्न केला. सुजाताचा प्रश्न ऐकून त्या आजी चकित झाल्या आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पोरी, भीक मागणे मला सुद्धा आवडत नाही, परंतु काय करू, माझा नाईलाज आहे. या वयात हातपाय चालत नाहीत. पोटाची आग विझवण्यासाठी स्वतःला सुद्धा जाळावे लागते. कधी विचार केला नव्हता कधी माझी अशी अवस्था होईल. मी तर स्वतः स्टेशनवरच्या भिकाऱ्यांना भीक द्यायचे. जेवण, कपडे, महत्त्वाच्या वस्तू त्यांना मी वाटत होते. शहरात आमचे मोठे घर होते. घरात नौकर, मोलकरणी होत्या. कोणत्या राणीपेक्षा मी कमी नव्हते. आमच्या घरावर आमच्या आजी सासूंचा आदेश चालत होता. त्या नेहमी काठी हातात घेऊन सर्वांना मारत होत्या. कोणाची हिंमतच नव्हती त्यांच्या इच्छेशिवाय घरातील पान सुद्धा हलेल. घरात खाण्यापिण्याची काहीच कमतरता नव्हती. प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीचा घरात सन्मान केला जात होता. नौकर, माळी, धोबी, मुनीम सर्वांना सण असेल तेव्हा चांगले कपडे, पैसे आणि मिठाई दिली जात होती. जेव्हा मी गरोदर होते तेव्हा ओटीच्या कार्यक्रमात सर्व गाव जेवण्यासाठी आलं होतं. तेव्हा गावरान तुपात वेगवेगळे पदार्थ बनवले होते. सर्वांनी मला मुलगा व्हावा म्हणून आशीर्वाद दिला होता आणि मला पहिल्या बाळाच्या रूपात आरुष भेटला. आरुषच्या संगोपनात काहीच कमतरता राहिली नाही. 1.5 वर्षानंतर प्रणव पण झाला. 2 मुलांची आई होण्याचा जो अभिमान मला वाटत होता तो माझ्या डोक्यावर स्वार झाला होता. मी आजी सासू आणि माझ्या सासूची प्रेमळ सून होते, कारण मी कुटुंबाला 2 वारस दिले होते. आम्ही प्रत्येक सणावाराला मंदिर आणि स्टेशनवरती जाऊन भिकाऱ्यांना आणि गरजू लोकांना कपडे आणि जेवण वाटत होतो.
माझी दोन्ही मुलं आता मोठे होऊ लागले. पती पूर्वजांचा व्यवसाय सांभाळू लागले. घरात साक्षात अन्नपूर्णा देवीचा वास होता. दोन्ही मुलांचे चांगल्या प्रकारे पालनपोषण होऊ लागले. परंतु दिवसेंदिवस ते दोघं सुद्धा जास्त संपत्ती पाहून बिघडू लागले. शिक्षणापासून दूर जाऊन ते चुकीच्या संगतीत राहू लागले. मित्रांवरती पैसे उधळू लागले. घरात त्यांनाही रागवले जात होते आणि मला सुद्धा खूप काही ऐकावे लागायचे. मी आई असून सुद्धा मुलांवरती लक्ष ठेवू शकत नाही. माझी आजी सासू तर त्यांच्या नातूंची काळजी करूनच या जगातून निघून गेल्या आणि सासू सासऱ्यांचं संसारातील मनच उठलं. तेव्हा ते धार्मिक ठिकाणी जाऊन राहू लागले. आम्ही त्यांना समजावले होते, दोन्ही मुलांचे लग्न झाल्यानंतर तुम्ही जा. परंतु ते म्हणाले, जेव्हा नात सून येईल तेव्हा तिला सूनमुख दाखवण्यासाठी आमच्याकडे घेऊन ये. आता एवढ्या मोठ्या घरात आम्ही 4 जणच राहिलो होतो. आता अगोदरप्रमाणे घरात कोणीच येत जात पण नव्हतं. मुलं मोठी झाली तेव्हा त्यांच्या लग्नाची काळजी वाटत होती. घरातील व्यवसाय एकटे माझे पती सांभाळत होते. विचार केला होता, मुलगा आहे, व्यवसाय चांगला चालेल. परंतु मुलांना तर त्यांच्या मोकाट फिरण्यापासून सुट्टीच भेटत नव्हती. चुकीच्या संगतीत राहून दारू पिऊन सर्व प्रॉपर्टी वाटत जाऊ लागले आणि जे माणसं माझ्या पतीसोबत व्यवसायात आहेत ते सुद्धा खोटेपणा करून त्यांचे पैसे चोरत होते. लग्नाचं वय निघून जात होतं. आम्ही ठरवले, आम्हीच आमच्या मुलांचं लग्न करून देऊ, कारण होऊ शकतं मुलं लग्नानंतर सुधारतील. आमच्या कुटुंबाचे नाव प्रसिद्ध होते. शेवटी दोघांचे लग्न ठरले. एकासोबत घरात 2 सुना आल्या. आता वाटत होते जसे लक्ष्मी घरी आली आहे, त्यामुळे घरातील परिस्थिती बदलेल. गरीब घरातून मुली घेऊन आले होते मी सुना म्हणून, परंतु त्या तर आमच्या डोक्यावर चढल्या. एवढं सगळं पाहून त्या दोघींना प्रॉपर्टीचा लोभ झाला आणि फालतू खर्च करायला सुरुवात केली. अगोदर तर आम्ही मुलांमुळे त्रासलो होतो, परंतु आता दोन्ही सुना देखील तशाच आल्या. त्या सुद्धा धिक्कार करू लागल्या. महागाचे कपडे, दागिने आणि कुठे पण फिरत होत्या. माझे पती व्यवसाय सांभाळण्यात आणि मी घर सांभाळण्यात व्यस्त होते. दोघी उशिरापर्यंत उठत नव्हत्या आणि स्वयंपाकघरात पाय सुद्धा ठेवत नव्हत्या. माझी अवस्था पाहून माझ्या पतीने मुलांना बऱ्याच वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना समजले नाही. माझे पती काळजी करत होते आणि एके दिवशी अचानक त्यांची तब्येत बिघडली. मला जगात ते एकटीला सोडून निघून गेले. ते गेल्यानंतर सुद्धा मुलांचे डोळे उघडले नाही. 2 मुलं झाले, परंतु त्यांना व्यवसाय सांभाळता आला नाही आणि त्यात सुद्धा नुकसान व्हायला लागलं. एके दिवशी असे झाले, कर्ज घेतलेल्या लोकांची गर्दी दरवाजावर उभी होती. दोन्ही मुलांना तेव्हा शुद्ध आली, जेव्हा सर्व काही नष्ट झालं होतं. आता घरात भांडणतंटा सुरू झाला. दोन्ही सुना दररोज माहेरी जाण्याची धमकी द्यायच्या आणि घरात सुद्धा पैशाची टंचाई आली. ते म्हणतात ना, विधवा आई सर्वांच्या डोळ्यात लसते. मी विधवा होते, मला कोणाचा आधार नव्हता. तेव्हा 2 मुलं आणि सुना काहीही बोलायचे. माझ्या खाण्यापिण्यामध्ये आता कमतरता करत होते. त्यांना वाटत होतं एकट्या आईचा खूपच खर्च होत आहे. आता दररोज मला टोमणे मारणे चालू झाले. माझ्यामुळे दोघं कुठे व्यवस्थित काम करू शकत नव्हते. घरात विधवा असेल तर घरात बरकत कमी होत असते, असाच विचार करून सुना मला नेहमी टोमणे मारत होत्या. मला काहीच समजत नव्हतं मी काय करावं. एके दिवशी आरुष, माझा मोठा मुलगा, मला म्हणाला, आई मी तुला तीर्थयात्रेचे दर्शन करून आणतो. होऊ शकतं आपल्याला त्याने काही पुण्य भेटेल आणि आपल्या घराची परिस्थिती सुद्धा सुधारेल. मी सुद्धा आनंदात होते, परंतु मला थोडी शंका वाटत होती. शेवटी एवढ्या गरिबीमध्ये तीर्थयात्रा करायला जाण्याचं काय नवीनच. नंतर देवाचा निर्णय मान्य करून मी तयार झाले. ज्या तीर्थक्षेत्रावर जायचे होते त्याच्या 2 स्टेशन अगोदर आरुष पाणी आणण्यासाठी प्लॅटफॉर्मवरती उतरला होता. पाणी तर आणले नाही आणि स्वतः सुद्धा आला नाही. ट्रेन चालू झाली आणि माझ्याजवळ 1 रुपया पण नव्हता. पुढच्या स्टेशनवरती ट्रेन थांबली. मी उतरले आणि माझ्या मुलाला शोधत होते, परंतु तो आला नाही. स्टेशनवरती सकाळची संध्याकाळ झाली, जवळ पैसे सुद्धा नव्हते आणि भूक सुद्धा खूपच लागली होती. काहीच समजत नव्हतं. 1-2 दुकानदारांना मी माझी परिस्थिती सांगितली, परंतु कोणीच मला काही खायला दिले नाही. मी म्हणाले, मला उधार तरी जेवायला द्या. माझा मुलगा 1-2 दिवसांनी मला घ्यायला येईल. तेव्हा सर्वजण माझ्यावरती हसत होते. आजी, तू खूप भोळी आहेस. तुझा मुलगा आता कधीच येणार नाही. तो तुम्हाला इथे कायमचं सोडून गेला आहे. तुमच्यासोबत राहणे त्याला अवघड झाले होते. मला विश्वास झाला नाही. 9 महिने ज्या मुलाला पोटात सांभाळले त्याचा भार सांभाळला. आज त्याच मुलांना त्यांची आई जड झाली आहे. मी तेव्हापासून मुलांची वाट पाहणे बंद केले. आता तर इथे स्टेशनवरती भीक मागून माझे आलेले दिवस काढत असते आणि देवाचे नामस्मरण करत असते. म्हाताऱ्या आजीची गोष्ट ऐकल्यानंतर सुजाताचे डोळे भरून आले. खरं आहे, सर्वजण मुद्दाम भीक मागत नाहीत. काही लोक हतबल झालेले असतात. सुजाता घरी परत आली. रोहन म्हणाला, तुझ्या म्हाताऱ्या आजीला भेटून आलीस का?
काहीतरी गोष्ट सांगितली असेल त्यांनी तुला. हो रोहन, अशी गोष्ट सांगितली आहे जी आतपर्यंत मनाला पोखरत जाईल. मुलांकडून आईचे ओझे उचलले गेले नाही, त्यामुळे ते त्यांना स्टेशनवरती सोडून निघून गेले. मी म्हणाले म्हाताऱ्या आजींना तुमच्या घराचा पत्ता मला द्या, परंतु त्यांनी मला त्यांचा पत्ता नाही सांगितला. त्यांना त्यांच्या मुलासोबत राहायचे नाही आणि त्यांना शिक्षा पण देण्याची इच्छा नाही, परत पण जाण्याची इच्छा नाही घरी. जेव्हा मुलांनी माझा त्याग केला आहे तर मी का त्यांच्याकडून अपेक्षा करू? दगडाच्या बनल्या आहेत त्या आजी. परंतु रोहन, मला आजीच्या अशा प्रकारे स्टेशनवरती भीक मागणे आवडत नाहीये. आपण त्यांच्यासाठी काहीच नाही करू शकत. सुजाताने तिच्या पतीला विचारले. सुजाता, आपण काय करू शकतो? आपल्या स्वतःच्या नोकरी आहेत, आपली मुलगी आहे, तिची सुद्धा जबाबदारी आपलीच आहे. आपण तिला चांगलं भविष्य द्यावं. परंतु रोहन, आपण आपल्या मुलीला सर्व काही देत आहोत, परंतु जी महत्त्वाची गोष्ट आहे ती नाही देऊ शकत. आपली मुलगी एकटेपणामध्ये जगत आहे. आपण तिला वेळ देऊ शकत नाही आणि तिला आजी आजोबांचं प्रेम सुद्धा देऊ शकत नाहीत. रोहन, आपण असं करूया का? त्या म्हाताऱ्या आजीला दत्तक घेऊया आणि आपल्या घरी घेऊन येऊया. त्यांना पण आधार भेटेल आणि आपल्या मुलीला आजीचं प्रेम सुद्धा भेटेल. तुझं डोकं खराब झालं आहे का सुजाता? असंच रस्त्यावरचं कोणाला पण उचलून माझ्या घरी आणू? कोणाबद्दल माहिती असायला हवं काही. त्या आपल्या कोणीच लागत नाहीत. असं तुला त्यांची मदत करायची असेल तर तू करू शकतेस, परंतु त्यांना घरी आपण नाही आणू शकत. अनोळखी व्यक्तींचा काहीच भरोसा नसतो. परंतु रोहन, तू सुद्धा अनोळखी व्यक्ती होतास जेव्हा तुला अनाथाश्रमामधून आणले होते. सुजाताचे बोलणे ऐकून रोहन चकित झाला. परंतु सुजाता खोटं सुद्धा बोलत नव्हती. ते सुद्धा अनाथ होता. माहीत नाही का त्याच्या आईवडिलांनी त्याचा त्याग केला होता. आज सुद्धा त्याला त्याच्या आईवडिलांची आठवण येते. ज्या लोकांनी त्याला दत्तक घेतले होते, त्यांनी त्याला प्रेमाने लाडाने सांभाळले होते आणि आज तो त्यांच्या जीवावर उभा आहे. सुजातासोबत लग्न झाले आणि एके दिवशी रोहनला दत्तक घेतले. त्याचे आईवडील त्यांना भेटण्यासाठी दोघं कारने येत होते. तेव्हा कार अपघातामध्ये दोघांचे निधन झाले आणि ते त्यांच्या नातीचा चेहरा सुद्धा बघू शकले नाही. रोहन परत अनाथ झाला होता. नंतर सुजाताने त्याला सांभाळून घेतलं आणि प्रत्येक वेळी त्याला साथ दिली. मला माफ कर सुजाता, आपण उद्या सकाळी त्या आजींकडे जाऊया आणि त्यांना आपल्या घरी घेऊन येऊया. रात्री सुजाता खूप आनंदी होती. तिने फक्त तिच्या मुलीला सांगितले होते उद्या ते तिच्या आजीला घरी घेऊन येतील. सकाळी झोपेतून उठल्यानंतर तिघजण स्टेशनवरती गेले. सुजाताचे डोळे त्यांना शोधू लागले. तेव्हाच दुसऱ्या बाजूला अतिशय लोकांची गर्दी दिसली. सुजाता सुद्धा गर्दी जमा होती तिकडे गेली आणि तिकडे गर्दी का जमा होती ते पाहण्याचा प्रयत्न करत होती. आत डोकावून पाहिले असता तोंडातून किंचाळण्याचा आवाज तोंडातून बाहेर पडला. तिथे आजींचा मृतदेह पडलेला होता. बऱ्याच दिवसांनी आजी आजारी होत्या. वेळेवर उपचार न झाल्यामुळे त्यांचे निधन झाले होते. 2 मुलांची आई भीक मागण्यासाठी हतबल झाली होती आणि आज त्या एका बेवारी स्थितीमध्ये स्टेशनवरती पडलेल्या होत्या. सुजाता खूप रडत होती. खूप प्रयत्न करून रोहनने तिला समजावले. लोक एक एक करून घरी जाऊ लागले, परंतु सुजाता तिथून हल्ली सुद्धा नाही. रोहन, आपण या आजींना आपल्याजवळ नाही ठेवू शकलो, परंतु यांना सन्मानाने यांचा अंतिम संस्कार तर आपण करू शकतो ना. यांच्या मुलांना तर समजलं सुद्धा नसेल. आज त्यांची आई या जगाला सोडून निघून गेली आहे. रोहनने पोलिसांकडून परवानगी घेतली आणि सन्मानाने आजीचा अंतिम संस्कार केला. सुजाताने ओल्या डोळ्यांनी त्यांना नमस्कार केला. मित्रमैत्रिणींनो, आज सुद्धा आपल्या समाजात अनेकांना मुलाची खूप आवड आहे. कारण मुलं झाले तर आई वडिलांना म्हातारपणी आधार भेटेल. त्यांच्या हाताने मृतदेहाला आग दिली जाईल. परंतु कलियुगात सर्व गोष्टींची परिभाषाच बदलली आहे. मुलं जिवंतपणी आई वडिलांना सोडून देतात, घरातून बाहेर हाकलून देतात आणि हतबल होऊन त्यांच्या आईवडिलांना भीक मागून त्यांचा खर्च पूर्ण करावा लागतो. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला लगेच भेटून जाईल. धन्यवाद. आभारी आहोत.